नक्कीच मॅन ऑफ द मॅच आपण पाहताय आमची कपिल कोहली ठरतायत. वेल बेट चांगला खेळ केलात, परंतु काय सांगाल एकंदरीत बरेचसं प्रेशर झेलताना आपण पाहिलं, दोन्ही टीमकडे प्रेशर होता आणि एक फ्रेंडली मैत्रीपूर्ण लढत, कारण दोन्ही विभाग एकाच विभागातील दोन्ही संघ आहेत. काय सांगाल एकंदरीत या मॅचबद्दल? मॅच खूप चांगली झाली, एकदम प्रेशरवाली झाली. ॲक्च्युली तो श्री जो बॉलर होता शेवटचा, तो नवीन आहे, तर या वर्षापासूनच टाकतो ॲक्च्युली. तर प्रेशरवर जरा त्यांनी प्रेशर घेतला आणि एक बॉल एक त्यांनी मॅच जिंकवली, ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. हा मॅन ऑफ द मॅच ॲक्च्युली त्याचाच आहे. श्रीला देतो मी हा मॅन ऑफ द मॅच. सर यशरेश, कारण ज्या वेळेला तुमच्या संघामध्ये नवीन खेळाडू येतील ना, त्यावेळेला संघ पुढे जाणार हे नक्की आहे. कारण जुने जुने चेहरे बघून बघून गावातील मंडळी सुद्धा कधी कधी कंटाळते आणि अशा परिस्थितीमध्ये एखादा नवीन खेळाडू श्रेष, चला मॅन ऑफ द मॅच कपिलनं डेडिकेट केला आहे श्रेयससाठी. वेल प्लेड श्रेयस आणि कपिल, तुम्हाला पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा. परंतु आपण जाऊया मॅचकडे. सी पोल मधील पहिला सामना चिंचपाडा आणि घरकुल टॉस जिंकून मॅचला सुरुवात. ऐकूया सागरदादा मांडवकर यांचा आवाज. धन्यवाद. बघा, एक सूचना आहे, थोडं लक्ष वेधतोय. पंच कधी रिव्ह्यू घेऊ शकतात, हा एक मॅनेजमेंटकडून आम्हाला इन्फॉर्मेशन मिळालं. आणि आणखीन एक सूचना देतो, 20 मिनिटामध्ये 4 षटकं काही करून फिनिश झाली पाहिजे. टीम मीटिंग तुम्ही ड्रिंक्स ब्रेकमध्ये घेऊ शकता आणि पॅव्हलियनमध्ये पाठीराख्या आजूबाजूला कोणीच उभे नको आणि खेळाडूंना वरती बसायचे. आम्ही ती व्यवस्था करण्यात आले. कॅप्टन नोंद घ्या, काही कठोर आम्ही बोलत नाही, हे प्रेमाचे शब्द आहे, कारण स्पर्धेचा दर्जा मोठा आहे. 15 वर्ष ही स्पर्धा पाहतो आणि आम्ही डिसिप्लिन आणि शिस्त या स्पर्धेमध्ये मेंटेन करतो. 20 मिनिटामध्ये 4 षटकं संपली. थोडी दिलगिरी व्यक्त करेन, मात्र ही नम्र विनंती असेल, बॅटिंग टीम पूर्ण खेळाडू वरती बसा आणि तिथे कोणी तुमचा चाहता वर्ग नको, या सूचनेकडे लक्ष द्या. तर जय पवार सर यांचा पॅनल आहे आणि आज इथे मगाशी इन्फॉर्मेशन मिळाले का पंच कधी रिव्ह्यू घेऊ शकतात. शेवटची वॉर्निंग बॅटिंग टीम. यस, चेअर अवेलेबल करतो आपण. तर बॅटिंग टीम आपण पाहतोय दुर्वा 11 घरकुल विरुद्ध सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. तमाम क्रिकेट रसिकांचं जय हनुमान क्रिकेट क्लब बामणडोंगरी आयोजित स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक कुबेर ग्रुप ट्रॉफी आणि मी सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. आणि ग्रुप सीचा हा पहिला सामना. मॅच ऑन. आतापर्यंत 2 चेंडू ओव्हर द विकेटनं स्लोअर 1 स्वीप करण्याचा प्रयत्न. बघा, आणखीन एक सूचना येते, खेळाडू कक्षामध्ये 12 प्लेयर्स फक्त बसतील, त्यांच्या व्यतिरिक्त कोणी नको. एक खेळाडू ऑलरेडी इकडे येईल, आमच्या स्कोरर आमचे उमेश सर यांच्या इकडे, तर या सूचनेकडे सुद्धा लक्ष द्या. ओ, वेगवान चेंडू जरूर पाहायला मिळाला, इथे बेनिफिट मिळेल. यस डीजे. घरकुल आपण रिप्ले पाहतोय. बघा, स्ट्रेट चेंडू होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एज लागली आणि फलंदाज बाद. बॅटिंग टीम. पहिल्या रात्रीमध्ये आम्ही या स्पर्धेमध्ये कनेक्ट होतो आणि पहिल्या रात्रीमध्ये सुद्धा अटीतटीचे सामने पाहिले आणि आज स्पर्धेची 3री रात्र, डे नाईट फॉर्मॅट आहेत. 15वं वर्ष पाहतोय कुबेर ग्रुप ट्रॉफीचं. सूचना येतात 7:57ला पहिला चेंडू पडला आणि 4 षटकं 20 मिनिटांमध्ये फिनिश होतील. दिलगिरी व्यक्त करेन, जेव्हा आम्ही काही सूचना देतो तेव्हा खेळाडूंना, रसिकांना नक्की सांगू, कारण आयोजन कमिटी त्यासाठी तत्पर असते, कारण त्यांना डिसिप्लिन, वेळेला महत्त्व द्यायचं असतं. आणि अगदी आमची संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी जय हनुमान क्रिकेट क्लब बामणडोंगरी खास करून यावर विशेष लक्ष देते. 2 चेंडू डॉट, धावा दाफलकावर पास. सुरुवात थोडीशी अडखळत आहे, कमबॅक करावं लागेल. सतीश रिव्हर्स अटेम्प्ट केला, फटका फसलाय, इनसाइड सर्कल, बॅक क्लिप तिथे रेडी होता.
सतीश मिसालला पाहतोय. वन ऑफ द बेस्ट प्रॉडक्ट आपण पाहतोय सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आपण पाहतोय यामध्ये सुद्धा यंग स्टार आहेत. ग्रुप सी मध्ये खेळताना आपण या संघाचा इंटेलिजंट क्रिकेटर रोशनला पाहणार आहोत. एक आक्रमक बलवान फलंदाज. आणि दुर्वा 11 घरकुलला माहिती आहे रोशन बॅटिंग लाईनअप चिंचपाडा संघाकडे स्ट्रॉंग आहे. आपण बॅटिंग ऑर्डरमध्ये पाहिली सतीश आहे, रोशन आहे. चिंचपाडा संघाकडे आणखीन यंग स्टार आहेत. समोर घरकुल आहे, तो सुद्धा तेवढा ताकदीचा संघ आहे. मॅचकडे वळतो. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावा धाफलकावरती टोटल 5. सुमेश सरांकडून माहिती मिळते 3 मिनिटांमध्ये पहिलं षटक संपलं. मी सुनील स्पोर्ट्स चिंचपाड्याचं धन्यवाद देईन. आज त्यांची पाठीराखे चिंचपाडा म्हटलं तर सुद्धा चाहता वर्गांची उमेद सर मोठी गर्दी आम्ही बऱ्याच स्पर्धेमध्ये पाहतो. आमचे समालोचक मित्र युवा उद्योजक संदीपन केनी यांचं सुद्धा इथे आगमन झालेत आणि त्यांचे काही मित्र सुद्धा सुनील स्पोर्ट्स चिंचपाड्याला सपोर्ट करण्यासाठी आले. त्यांचं सहर्ष स्वागत. जे हनुमान क्रिकेट क्लब बामणडोंगरी आपण पाहतोय ABC मध्ये 1 बाईक आणि DEF मध्ये 1 बाईक आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी ज्युपिटर स्कूटर बाईक मॅचकडे वळतो. यस अंपायर सिग्नल. ओव्हर नंबर 2 सतीश मिसाळच्या षटकामध्ये 5 आल्या. पॉवर प्ले म्हटलं तर षटका आक्रमण करायचं, धावा जमवायच्या आणि आता मात्र कमबॅक करत असताना पुन्हा एकदा ध्रुव पाटील. खोला चेंडू. धाव घेण्याची तयारी. ध्रुव पाटीलला आपण पाहतोय. आदित्य खेळतोय. संदीप. एका चांगल्या भागीदारीची गरज सुद्धा असेल. दुर्वा 11 घरकुल आतापर्यंत 7 धावा बॅटिंग करत असताना सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा त्यांच्या विरुद्ध 2 आत करताना आर्या 11 सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. आज या संघानं टॉस जिंकला, पसंती दिली फिल्डिंगला. दबाव, पूर्ण दबाव निर्माण केला. मी मगाशी म्हटलं का रोशन सारखा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे आणि इथे घरकुलला धावसंख्येचा रतीब उभा करावा लागेल आणि या मैदानावर धावांचा ओघ होतो. सुंदर स्पोर्टिंग विकेट आहे. तुम्ही मेहनत करा, तुम्हाला खेळपट्टी नक्कीच साथ देईल आणि आता घरकुलला त्या परफॉर्मन्सची गरज आहे. संदीप रिवास अटेम्प्ट करतोय मात्र कनेक्शन होत नाही. धाव घेण्याची तयारी. थ्रो करा. बॅकअप रेडी होते तिथे आपण जरूर पाहिले. इनसाइड सर्कल मनोज तिथे रेडी होते बॅकअप करत असताना. ध्रुव पाटीलचे षटक आतापर्यंत लेखा जोका पाहिला. एकूण धावा लेग बाईजनं, एकूण धाव फलक टोटल 8. क्रिकेट रसिक सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतोय. त्यांचं सुद्धा केव्ही काका मैदान वहाल उल्वेनोड आणि स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत. 7:57 पहिला चेंडू. लॉफ करण्याचा प्रयत्न. यस इनसाइड सर्कल. सुरुवात मात्र दुर्वा 11 घरकुलची थोडीशी डळमळीत होते आणि याचं उत्तर मिळालं. या मॅचमध्ये बॉलिंग टीम आर्या 11 सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा पकड निर्माण करतोय. बघा फुटवर्क होतं. फटका फसला, अगदी टोकाला लागला जिथे इनसाइड सर्कलमध्ये. कोणती चूक केली नाही. क्षेत्ररक्षक होते प्रणय. आक्रमक असावी. सुरुवातीला आक्रमण व्हावं अशी प्रत्येक संघाची इच्छा असते. मात्र कधी कधी गोलंदाज आपण पाहतोय घातक गोलंदाजी करत असताना धावा रोखतात आणि ते चित्र. सावध पवित्रा घेतलाय. टॅप करण्याचा प्रयत्न, ऑफ ड्राईव्ह करायचं होतं. क्षेत्ररक्षक तयार आणि आज आपण पाहतोय सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघ. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण. दुर्वा 11 एका चांगल्या भागीदारीची गरज आहे. 5 षटकं आपल्याला खेळायचे. मैदान सुंदर आहे. आउटफील्डमध्ये प्रचंड वेग आहे आणि मैदानावर धावा सुद्धा येतात. मात्र क्रिकेटमध्ये कुठली धावसंख्या सुरक्षित नाही आहे.
फुटवाचा वापर सिंगल डबलला प्राधान्य देत असताना सावध पवित्रा मिसफील्ड झाली आणि इथे धावा हव्या होत्या डीप एक्स्ट्रा कव्हरला मिसफील्डचा हा चौकार. यांच्यामध्ये इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहेत. पहिल्या दिवशी सुद्धा उमेश सर आपण संघनायकाने इन्फॉर्मेशन दिली. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करताना एक संघनायक प्रेझेंट असेल आणि दुसरा प्रेझेंट नसेल तर समोरच्या संघाला टॉस विन देतो. इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही संघनायक प्रेझेंट नसेल तर सामना 5 ऐवजी 4 षटकांचा आम्ही खेळवतो. स्लोअर वन अपील होईल. जोरदार धाव घेण्याची तयारी दबाव तंत्राचा निर्माण केला. या संपायर सिग्नल लेग बाईस 20 मिनिटं 4 षटकं. आतापर्यंत वेळेला आपण खूप महत्त्व देतो. आतापर्यंत एकूण धावा 2 षटकानंतर 14 धावगती वाढवणं खूप महत्त्वाचं आहे. उमेश सर आम्हाला माहिती देत असताना मागच्या मॅचमध्ये टार्गेट होतं तो सामना जिंकला. 57चं टार्गेट विहान अँड फायटर कोमडभुजे संघानं कपिल कोहलीचं नेतृत्व पाहिलं. पूल करतोय जरूर नो चान्स. इथून धावसंख्येची गती वाढवणं महत्वाचं आणि हा चौकार. याच उद्देशानं उतरलाय संदीप. आतापर्यंत 6 चेंडूमध्ये वैयक्तिक योगदान देतो. 9 चंद्रकांत त्याला 7 देतो. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना दुर्वा 11 घरकुल बॅटिंग करतो. किती टार्गेट सेट होईल सुद्धा आपण पाहूया. tenniscricket.in DJSDC आणि संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते. पुढचा चेंडू सतीश. आक्रमण बॅटच्या मधोमध ऑन साइडला नो चान्स. दिस इज अ बिग शॉट. चंद्रकांतच्या बॅट मधून सनसनीत षटकार. आधी 5 धावा दिल्या आणि आता त्याच्यावर हल्ला बोलवतोय. आलेले अपयश धुवून काढायचं आणि 2 आत करताना फलंदाज चंद्रकांत 3 चेंडूमध्ये 7. या षटकामध्ये 2 मोठे फटके आले. स्कूपचा फटका पाहिला चौकार. त्यानंतर एक षटकार. धावफलक पुढे सरकले. 25 धावा 2 गडी बाद. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना बॅटिंग टीम दुर्वा 11 घरकुल. इनिंग ब्रेकमध्ये होईल टॉस. स्टार ओवे आणि सिया स्पोर्ट्स खारघर. नेक्स्ट बॉल सतीश. हाफ ट्रॅकर शरीरावर आदळला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सावध फटका खेळायचा होता. कोणती घाई नव्हती. संयमता दाखवली या फटक्यावर. पंचांचा इशारा. लेग बाईस. चंद्रकांत टप्पा पडल्यानंतर चेंडू स्विंग झाला जो आपण पाहतो. सावध खेळला. कोणती रिक्स उठवली नाही. या लेग बाईसनं धावफलक पुढे सरकेल. आतापर्यंत सतीशच्या या षटकामध्ये धावा आल्या ज्या पहिल्या षटकामध्ये 5 होत्या. आतापर्यंत 5 चेंडू त्याने हाताळले. 2 लेग बाईस षटकार. एकूण 13 धावा दिल्या सतीशने या षटकामध्ये.
पुन्हा एकदा लाईन रीड केली संदीपनं, पंचांकडे अपील करतो, पंच आपल्या निर्णयावर ठाम आहेत. यस, हा चेंडू बघा उसळी होती, गुड बॉलिंग. 3 षटकांचा खेळ संपला. 10वा धावफलकावरती दुर्वा 11 घरकुल संघ पोहोचलाय 26. कडे उमेश सर आम्हाला इन्फॉर्मेशन देताना 4 षटकं जी मॅनेजमेंटकडून इन्फॉर्मेशन मिळाले का 20 मिनिटामध्ये फिनिश करायचे आहेत आणि त्यासाठी सातत्याने लक्ष दिलं जातं. आतापर्यंत धावफलक 3 षटकानंतर 26 धावा आहेत. संदीपला पाहतोय चंद्रकांत, चांगली भागीदारी होणं सुद्धा महत्वाचे. 4 चेंडूचा सामना केला चंद्रकांत, वैयक्तिक 7 वर खेळतोय. संदीप त्याला साथ देतो. दुर्वा 11 घरकुल धावसंख्येचा ओघ वाढवताना माइंड सेट केलाय. एका बाजूला संदीप आणि चंद्रकांत, आता त्यांना चांगली भागीदारी बनवायचे. नितेश केनी आलाय, अनुभव त्याच्याकडे सुद्धा आहे. आर्या 11 सुनील स्पोर्ट्स चिंचपाड्यासाठी खेळत असताना पहिला चेंडू डॉट, पुढचा चेंडू नितेश राईट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करेल चंद्रकांतसाठी. ऑफ स्टंपला चेंडू लाईन थोडी भरकटतोय आणि क्लिअरली आपण पाहतोय हा व्हाईट बॉल. धावफलक पुढे सरकेल. 5 षटकांचा पूर्वार्ध बॅटिंग करत असताना दुर्वा 11 घरकुल धावसंख्येचा वेग वाढवणं सुद्धा या षटकामध्ये महत्त्वाचं असेल. षटक क्रमांक आपण पाहतो आतापर्यंत सतीश मिसाळनं 2 षटकं हाताळली. ध्रुव पाटीलचं षटक होतं 8 धावेचं, पहिलं षटक होतं 5 धावेचं, 13 धावा आल्या सतीश मिसाळच्या 3ऱ्या षटकामध्ये. आणि आता नितेशचं हे 4थं षटक. बॅकफुटला जाऊन पूल काढण्याचा प्रयत्न, कनेक्शन होत नाही. उत्तम फुटवर्क आहे, टायमिंग होत नाही. आक्रमकता दाखवतात संदीप आणि चंद्रकांत. रिव्हर्स अटेम्प्टमध्ये जास्त पसंती देते आणि चंद्रकांतचे सुद्धा आपण फटके पाहिले. पुल शॉट केला, एक रिव्हर्स अटेम्प्ट वारंवार प्रयत्न होत असताना आणि त्यांची देहबोली ही सांगून जाते का आता त्यांना मैदानावर आक्रमण करायचंय. 2 चेंडू डॉट नितेश केनिय गोलंदाजी करताना. ओ स्लोअर 1 सहज ठोकला. असा चेंडू सोडणार नाही कोणी फलंदाज आणि फटका येतो फाईन लेगला हा चौकार. नाही धोका होता, मग तो टळला. रिक्स सुटवली होती, नकार दिला चंद्रकांत उर्फ चंदू यानं. संदीप एका बाजूला. आतापर्यंत चंद्रकांत 8 चेंडूमध्ये 12 वर खेळतोय. 32 आहे, थोडा फास्ट केला. टीम चिंचपाड्याला विनंती आहे. 4 षटकामध्ये तुम्हाला 20 मिनिटाचा अवधी असेल. अजूनही 2 मिनिटं बाकी आहेत आम्हाला माहिती देत असताना. 32 रन्स. फुटवाचा वापर, फटका फसला, आक्रमकता दाखवली. एक धाव पूर्ण निघाले. डीप कव्हरकडे चेंडू. क्षेत्ररक्षक दिपेश तिथे रेडी होते बघा. अजूनही धावांची भूक आहे. टार्गेट सेट करण्यासाठी हा प्रयत्न होतोय. +2 एकूण धावफलक आतापर्यंत पाहूया. एकूण धावा 34, 34.
अशा पद्धतीनं खेळत राहिला. यस, मग 2 वेळा कॉल दिला आपण, त्यानंतर फायनल कॉल देऊ 4थ्या षटकानंतर, कारण कुणाची गय केली जाणार नाही. पहिल्या दिवसामध्ये आम्ही पाहिलं इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही संघ प्रेझेंट नसतील तर आपण तो सामना 5 ऐवजी 4 षटकांचा खेळवणार आहोत. चपराक देतो चेंडूला डीप पॉइंटकडे, क्षेत्ररक्षक तिथे सेट आहे ऑलरेडी. 2 धावा घेण्यासाठी प्रयत्न होईल. इथून धावा येणं खूप महत्त्वाचं आहे. तर अगदी वेळेचं महत्त्व दाखवलं आर्या 11. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा त्यांचं विशेष कमिटीच्या वतीनं आभार मानलेत. स्पर्धेचा दर्जा वेगळा आहे. 18 मिनिटांमध्ये 4 षटकं समाप्त केली. एकूण धावा धाफलकावरती 36 आणि आता शेवटचा कॉल देतोय. यस, 12वे खेळाडू आपण जाऊ शकता. शेवटचा कॉल देतोय टॉससाठी. आपल्याला आयोजकांशी रिपोर्टिंग करायचं. स्टार ओवे आणि सिया स्पोर्ट्स खारघर, लक्ष असू द्या. चार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावा धाफलकावरती 36. 5वं षटक प्रगतीपथावर 36. पहिला चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न, फटके येत नाहीये. अगदी सुरुवातीपासून तो प्रयत्न, क्षेत्ररक्षणामध्ये चूक होत असताना थोडं तणावाचं वातावरण. बघा पुन्हा एकदा नजरेसमोरून धाव सोडण्याचा प्रयत्न, तब्बल पुन्हा सरसावलेत. चंद्रकांत आणि संदीप चपल आहेत. कुठे का होईना, जरी मोठे फटके आले नाही तरी सिंगलनं धावफलक हलकं ठेवले. पण या मैदानावर पाहिलं 44 धावा सुद्धा डिफेंड झाल्या. गोलंदाजी करणाऱ्या संघाने ती किमया दाखवली पहिल्या रात्रीमध्ये. या मैदानावर अगदी पहिल्या रात्रीपासून आपण पाहतो अटीतटीचे सामने आपण नक्कीच पाहिलेत. 5वं षटक प्रगतीपथावर. धावा धाफलकावरती टोटल संघ पोहोचलाय 39. 3 धावा पळून काढल्यात. दुर्वा 11 घरकुल. आक्रमण स्टेड इट. ओ गुड स्ट्रोक, क्लासिक शॉट, व्हॉट अ शॉट. प्युअर बॅटिंग पाहतोय आपण, जिथे हा फटका नेत्रदीपक आकर्षक होता. स्ट्रेट इट. क्रिकेटची देवता सचिन तेंडुलकर यांचा हा स्ट्रोक आवडतीचा. षटकार. आल्यानंतर फलंदाज बाद झाला. लक्ष विद्या मॅचकडे बॅटिंग करत असताना दुर्वा 11 घरकुल बॅटिंग ऑर्डरमध्ये बाद झाला. फलंदाज आदित्य, तेजस, संदीप आणि चंद्रकांतनं डाव सावरला.
वैयक्तिक योगदान पाहिलं. चंद्रकांत चांगला खेळला, बऱ्याच वेळा संघाचा डाव त्यांनी सांभाळला. आणि या मैदानावर सुद्धा बघा आमच्या स्टेजच्या समोर हे दृश्य, सुंदर दृश्य पाहायला मिळतं. रिवास अटेम्प्ट, कोला चेंडू होता, धाव घेण्याची तयारी. नवी मुंबई एअरपोर्ट्स आणि तिथे ड्रोन शूट्स आणि त्याची काही सुंदर चित्र आपल्या सर्व क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतं. अगदी पाहत बसावं अशी लाईट्स, ड्रोन व्ह्यू. लक्ष विद्या मॅचकडे 5वं षटक प्रगती पथावर 46, 3 गडी बाद. दुर्वा 11 घरकुल. 2 चेंडूमध्ये आक्रमण करावंच लागेल. तोच प्रयत्न, फटका फसलाय. 3 क्षेत्ररक्षक प्रयत्न होईल स्क्वेअर लेग वरून. ओ व्हॉट अ कॅच. ध्रुव पाटील काय झेल टिपलाय. झेल आवडला असेल तर कौतुक झालं पाहिजे. गुड कॅच. डॉट इन दाखवत असताना आपण स्क्रीनवर पाहतो अगदी आमच्या केवी काका मैदानाच्या जवळ नवी मुंबई एअरपोर्ट्स आणि हे ड्रोन व्ह्यू सुंदर दृश्य आपण पाहतो. सर्व चाहता वर्ग सुद्धा पाहतो आणि हा लाईट शो, सुंदर दृश्य, हा अतिशय सुंदर देखावा सर्व क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू 46 आहे. आक्रमण केल्या, प्रचंड ताकदीचा वापर, डीप वर बाळा आहे तो चेल सोडणार नाही. गुड कॅच. शेवट गोड करताना आर्यन डाकी जरी थोडा मार खाल्ला मात्र 3 विकेट त्याला मिळाले. शंतनू होता, त्याच्याकडून अपेक्षा होती एंड ऑफ दी फर्स्ट इनिंग आणि एकूण धावफलकावर टोटल आपण पाहतो. उमेश सर आम्हाला इन्फॉर्मेशन देतील. 46-47 टार्गेट. 7-57 चेंडू पडला पहिला आणि 8-22 कॅल्क्युलेशन आमच्यापर्यंत येते. खूप सुंदर माहिती. लाईनअपमध्ये बाहेर यायचे. सिंदपाडा संघ डिसिप्लिन आपल्याला मेंटेन करायचे. 25 मिनिटामध्ये या सामन्याचं सत्र फिनिश झालं. आपण टॉसकडे जातो. स्टार ओवे आणि सिया स्पोर्ट्स खारघर दोन्ही संघ नायक, या दोन्ही बलाढ्य संघ आपण पाहू आणि एक चांगल्या सामन्याचा आनंद सुद्धा पाहायला मिळणार आहे. स्टार ओवे आणि खारघर. मी विनंती करेन टॉससाठी तर सन्माननीय मयूर भोईर करावे आणि सन्माननीय ओमकार भोईर करावे आमचे स्पेशल गेस्ट संजय जी ठाकूर यांचे सन्माननीय पाहुणे. आणि आपण पाहतोय मयूर भोईर जे राजकीय क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व, बाळ्या मामा आणि त्यांचे भाचे सुद्धा आहेत. आणि आज आमचे संजयजी ठाकूर आणि कमिटीवर असलेलं प्रचंड प्रेम आणि वेळात वेळ काढून त्यांची उपस्थिती आपण पाहिली. टॉस करतोय आपण. मी आमचे दोन्ही मान्यवर ज्यांचं आगमन झालं ते मयूरजी भोईर, सॉरी मयूर तांडेल आणि करावेचे आमचे मान्यवर ओमकार भोईर या आपण टॉस करतोय. स्टार ओवे आणि सिया 11 खारघर. त्या अतिथी कक्षामध्ये आमची पाहुणे मंडळी कॉल करेन. स्टार ओवे कडून कॉल येतो. यस, कॉल आला आणि टॉस जिंकला. यस, टॉस जिंकलाय खारघर संघाने. मी आमच्या मान्यवरांना विनंती करेन आपण आसन ग्रहण करावं. शिवशक्ती खारघर स्टार ओवे शुभेच्छा आहेत आपल्याला. नक्कीच 5 षटकांचा सामना, टॉस जिंकलाय. पसंती का असेल? बॅटिंग. बॅटिंगला पसंती. 15वं पर्व एक उबे ट्रॉफी, सुंदर मैदान आहे. स्टार ओवे विरुद्ध आपण अनेक वेळा खेळला असाल. कशी आज पूर्ण टीमची तयारी आणि आमच्या स्पर्धेबद्दल काय सांगाल? अगोदर तर भरपूर वेळा खेळलोय, पण यंदाच्या सीझन मधली आमची पहिली मॅच असणार आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. समोरच्या संघाने टॉस जिंकला, बॅटिंग हा धाडसी निर्णय असतो. कमी संघनायक हा निर्णय घेतात. नक्कीच आपण फिल्डिंग कराल. कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 55 धावापर्यंत थांबण्याचा प्रयत्न करू तुला.
स्टार ओवेकडे सुद्धा खूप चांगली बॅटिंग लाईनअप आहे, सर्व ऑलराऊंडर खेळाडू आहेत. आज टीममध्ये काही चेंजेस? नाही सब 11 प्लेयर सेम आहे, काय चेंजेस नाही त्यात. संजयजी ठाकूर यांची हे 15वं वर्ष. आधी नाईटपासून सुरुवात झाली, त्यानंतर डे फॉर्मॅट, डे नाईट आणि 15वं वर्षाचं सातत्य. काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? नाही स्पर्धा खूप चांगली आहे. आम्ही तर पहिल्यांदा आलो खेळायला इथं. खूप चांगलं आयोजन आहे नाईटचं, जबरदस्त. खूप साऱ्या शुभेच्छा असतील, धन्यवाद. तर मॅचकडे आपण वळतोय. पहिल्या इनिंगमधील पहिला चेंडू पडला होता तेव्हा आम्हाला वेळ सांगितली 7:57. चला लक्ष असू द्या मॅचकडे. सातत्याने सूचना का देतो, कारण आपण सी ग्रुपमधून सुद्धा एकच संघ क्वालिफाय करणार आहोत आणि वेळेला महत्त्व देतो. याचं बेनिफिट तुम्हालाच असेल, कारण सेकंड राऊंडच्या मॅचेस सुद्धा आपण 5 षटकांचे खेळवतो. हा एक बेनिफिट आहे. नक्कीच संजयजी ठाकूर ज्यांनी मागच्या वर्षी एक शब्द दिला होता का पुढल्या वर्षी सर्व सामने तुम्हाला 5 षटकांचे पाहायला मिळतील आणि ते अगदी तंतोतंत पाहायला मिळतं. आणि या विकेटसाठी उपाययोजना आखल्यात. बॉलिंग टीमला माहिती आहे दुर्वा 11 घरकुल, रोशन पाटील बाळा हा एक डेंजर बॅट्समन आहे. जास्त काळ मैदानावर उभा राहिला तर तो गोलंदाजांसाठी कर्दन काळ असतो. चढवला हल्ला, शॉर्ट स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक येतोय आणि बाळाचा झेल सोडलाय. झेल कोणाचा सोडलाय तर एक बलवान फलंदाजा सोडलाय. चित्र वेगळं असेल. क्रिकेट एक काही होऊ शकतो. बऱ्याच वेळा आपण जरूर पाहिलंय राम राऊत सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असताना काही होऊ शकतो. या मॅचमध्ये दोन्ही संघ बलाढ्य आहेत, बलवान आहेत. एका बाजूला संघ आर्या 11 सुनील स्पोर्ट्स चिंचपाड आणि दुर्वा 11 घरकुळ. बाळाचा झेल सोडल्यानंतर त्याचं प्रत्युत्तर का असेल हे आपण नक्की पाहूया. कंपॅरिझनकडे वळलो. पूर्वार्धामध्ये धावा कमी गतीनं चालल्या होत्या, मात्र शेवट आणि मिडल ऑर्डरनं जे आक्रमण केलं आणि आता संदीप डॉट सिंगल, एकूण धाव फलक. कमबॅक करताना ज्या पद्धतीची गोलंदाजी केली टीम दुर्वा 11 घरकुलनं आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी आपण पूर्वार्धामध्ये पाहिली. आतापर्यंत संदीप 3 चेंडू 1 धाव. स्ट्रायकर एंडला दिनेश समोर ठेवला, लॉफ करते दूरवर, फिल्डर आहे, झेल होणार का? संपर्क नव्हता. कॉलिंग केलं असतं तर चित्र वेगळं असतं, मात्र ते कम्युनिकेशन नव्हतं. आणि आता इथे बेनिफिट मिळेल. हे छोटे छोटे क्षण वातावरण गरम करतात आणि इथे क्षेत्ररक्षक होते दुर्वा 11 घरकुलचे 2 विशाल आणि चंदू. एकतर चुकी केली, बाळाचा झेल सोडला. एका बाजूला दिनेश गायकवाड आहे. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअपसाठी हे ओळखले जातात आणि झेल सोडल्यानंतर त्याची किंमत का असते. जीवनदान या संपायर चेक करतो आपण. सीमा ऋषी लगत आपण पारदर्शकता पाहणार आहोत. tenniscricket.in संपूर्ण टीम आणि ऑन स्क्रीन आमचे ऑफिशियल्स सुद्धा या स्पर्धेमध्ये जरूर कनेक्ट आहेत आणि आपण हा डिसिजन पेंडिंग आहे. चार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. केतन भगत उसरली सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतात. आतापर्यंत रोशनला पाहतोय जीवनदान मिळालंय, त्यानंतर दिनेशला एक जीवनदान मिळालंय. करंट रन रेट पाहिला 4.50 आणि सीमा ऋषी लगत आपण चेक करतोय tenniscricket.in चे गुड कॅमेरावर. मॅच कंटिन्यू करा. फेअर आहे, यस सेफ आहे. स्लोवर वन, सुंदर गोलंदाजी आवडली असे संदीपचं कौतुक झालं पाहिजे. पॉवर प्ले मध्ये थांबवलं होतं पहिल्या सत्रामध्ये,
गोलंदाज होता सतीश मिसाळ 5 धावा दिल्या आणि आता त्याच दर्जाची गोलंदाजी संदीप जाधव. गुड बॉलिंग, क्रॉस बॅटे डीप कडे, फिल्डर रेडी. ओ गुड कॅच. आदित्य आठवले तिथे होते, दुर्वा 11 घरकुल आणि इथे बघा अडखळत प्रवास सुरू आहे. चिंचपाडा संघाचा पहिला गडी बाद. जीवनदान दिलं होतं तेव्हा आपण पाहतो बाळा अजूनही आणि जीवनदान दिलं होतं दिनेशला. ओमकार केनी गेला. आणखीन एक डेंजर बॅट्समन. मॅचमध्ये काय होऊ शकतो, पुन्हा एकदा ताकद दाखवत असताना गोलंदाज. आमच्याकडे सुद्धा ती गुणवत्ता आहे. कमबॅक होत असताना इथे आपण जरूर पाहतोय सचिन टिके ओव्हर नंबर 2. लक्ष विद्या मॅचकडे. चिंचपाडा विरुद्ध दुर्वा 11 घरकुल. मी मगाशीच म्हटलं का स्पोर्टिंग विकेट या मैदानावर काय होऊ शकतो आणि ते क्रिकेट आपण इथे पाहतोय. कुबेर ग्रुप ट्रॉफी, स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषक, जे हनुमान क्रिकेट क्लब बामण डोंगरी आयोजित ही दर्जेदार स्पर्धा. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना सूचना आहे. फिल्डिंग टीम आपण बाउंड्री लाईन जवळ येऊन रेडी राहायचे, या सुद्धा सूचना आल्यात. लक्ष विद्या मॅचकडे. गोलंदाज सचिन टिके. जीवनदान मिळालेला रोशन बाळा स्ट्रायकरला. स्लो ओव्हर 1 सावध खेळलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याचा नक्कीच होता मिड विकेटला आणि इथे चूक. 2 वेळा चुका झाल्या. हे छोटे क्षण खूप महत्वाचे असतात, आम्ही वारंवार म्हणतो. आणि हा चौकार. क्षेत्रक्षणाची साथ मिळत नाही. रोशनला पाहतो आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केला, 5 वर तो खेळतोय. सचिन टिके. फिल्डिंग डिपार्टमेंट कडून मिस्टेक होताना छोटासा रनअप. स्लोअर 1 बाळासाठी स्वीप करतो. असे चेंडू दिले तर तो ठेवणार नाही. आला हा चौकार. ठेवणार नाही आणि ते दाखवून दिलं त्यांनी. सचिन टिके बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज या चेंडूवर आल्या, जिथे जीवनदान दिलं रोशन बाळाला. सचिन बघत उसारली सुद्धा सामन्याचा आनंद घेत असताना विकेट हवे जरूर. मात्र इथे बाळाला आता मात्र सेट झालाय. 4 मध्ये वैयक्तिक 9 खेळतो. 11 धावा आहेत सामन्यातील उत्तरार्ध. बॅटिंग टीम चिंचपाडा. स्लोअर 1 खोदून काढला, सहज ठोकला. जसा चेंडू आला त्याला सरळ मारला, ताकदीने मारला. ही बाळाची पॉवर आहे. गुड स्ट्रोक. इथे हल्ला चढवलाय. 3 चेंडूवर 3 चौकार. स्लोअर 1 सावध खेळला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये डीप लॉंग ऑन कडे. फिल्डर रेडी आहेत. कमबॅक करायचं असेल तर विकेटची गरज आहे. विकेट मिळवणं, धावा रोखणं. ज्या चुका झाल्या फिल्डिंग डिपार्टमेंटमधून कंपॅरिझन केली 2 षटकानंतर पूर्वार्धामध्ये धावा होत्या 13 जेव्हा बॅटिंग सुरू होती घरकुलची. आता पुढे सरकल्या, आघाडीवर 16 धावा. सामन्यामध्ये काय होऊ शकतं, दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आज खेळतोय, आपण जरूर पाहतोय. त्यांचे पुरस्कर्ते आहेत आर्य 11 नावाने आज संघ खेळतोय. दुर्वा 11 घरकुल विरुद्ध सचिन टिके. ओ स्लोअर 1 रिदम आहे गोलंदाजी मध्ये. मात्र सुरुवातीला मार खाल्ला, अपील होती, पंचांनी फेटाळलाय. बाळा शांत डोक्याने खेळतोय आणि जेव्हा जेव्हा बाळाला लय मिळते तो गोलंदाजावर हल्ला चढवतो. आता जीवनदान मिळाले आणि त्याचं उत्तर 6 मध्ये 14. रोशन पाटील बाळा 17 धावा आहेत. टार्गेट विजयासाठी 47. स्लोअर 1 ऑफ स्टंपला. आता बाळाला बीट करतोय, नाराज आहे बघा. ऑन स्विंग झाला. गुड बॉलिंग.
स्पिनर गोलंदाज टेनिस क्रिकेटमध्ये कमी असतात, त्यांच्याकडे एक रिदम असतो आणि ते दाखवून दिलं. आता सचिननं सुरुवातीच्या 3 चेंडूवर चौकार आले, त्यानंतर कमबॅक 2 षटकानंतर 13 होत्या. दुर्वा 11 घरकुल आणि त्यानंतर आपण पाहतोय आता पुढे सरकलाय 17 धावा आहेत आणि टार्गेट करंट रन रेटचा विचार केला 8.5 आहे, मात्र इथे अजूनही 10ची सरासरी कायम ठेवायची. यस DJ SDC. सामन्याचा आनंद घेत असताना आपण पाहतोय सचिन भगत उसरली वेलकम करतोय. फ्रंट फुटला आले, स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न. जीवनदान मिळतोय बाळाला आणि तो मात्र मैदानावर उभा आहे. आतापर्यंत रोशन 7 चेंडूमध्ये 14 वर खेळतोय, 18 मध्ये 29. समीकरण थोडं सोपं होत चाललंय. तर 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 2 षटकानंतर धावफलक थोडं पुढे, 2 अवांतर चेंडू आणि इथे बघा धोका. काहीच गरज नव्हती. मैदानावर थोडंसं चित्र आपण जरूर पाहिलं. 2 व्हाईट बॉल नंतर 2 षटकानंतर पुढे संघ होता, मात्र इथे कमबॅक करत असताना दुर्वा 11 घरकुल. दाफलकावरती 19. रोशनला पाहतोय बाळा 7 मध्ये 14. नितेश केनी आल्या. टार्गेट 47चा पाठलाग करायचे. जीवनदानांच्या मदतीनं खेळतो बाळा. सतीश मिसाळ आल्या. आणखीन एक आक्रमक फलंदाज आहेत. संदीपचे 2 अवांतर चेंडू, त्यानंतर रनआउट. समोर ठेवला, त्याला लॉफ केला डीप कड्या आणि इथे मात्र आलेली संधी सोडायची नाही. ही विकेट हवी होती, बिग विकेट, मात्र बाळा बाद झाले. कान मंत्र नक्कीच देईल. दावा होऊ शकता. स्पोर्टिंग विकेट. आता एकूण गडी बाद झाले. बॅटिंग टीम आतापर्यंत पाहतो दिनेश गायकवाड, ओमकार केनी. बॅटिंग ऑर्डरचे 3ही घातक फलंदाज आणि त्यानंतर रोशन पाटील, बाळा. काही होऊ शकतो या मॅचमध्ये. इंटरेस्टिंग मॅच. पहिल्या रात्रीमध्ये आम्ही सुद्धा चित्तथरारक सामने पाहिले जे शेवटच्या चेंडूपर्यंत रंगले. 6 चेंडूमध्ये 4 धावेची गरज असताना गोलंदाजानं फलंदाजांना नाचवलं होतं. हे चित्र आपण जरूर पाहिलं. या मॅचमध्ये सुद्धा काही होऊ शकतो. tenniscricket.in पुन्हा एकदा कमिटीकडून सूचना येतात. वेळ जास्त चाललाय. बघा दोन्ही संघ या गोष्टीकडे लक्ष द्या. संपूर्ण आमची कमिटी याचं खूप बारीक बारीक निरीक्षण करते. लक्ष विद्या मॅचकडे. संधी निर्माण केली होती गोलंदाजाने आणि आता त्यांना यश मिळते. नवीन फलंदाज सरकलाय. 47 टार्गेट. करंट रन रेट आपण विचार केला तर 8.14 आहे, मात्र येणारे चेंडूवर आता गती वाढवणं महत्वाचे. एकूण धावा दाफलकर 19. विनिंग टार्गेट विजयासाठी 47. दुर्वा 11 घरकुल विरुद्ध चिंचपाडा. का होईल या मॅच मध्ये? दोन्ही संघांचा कस लागेल, मात्र जो मेहनत करेल तो नक्की जिंकेल. पुढचा चेंडू. गुड बॉलिंग. कमबॅक होत असताना संदीप जाधव 2 चेंडू अवांतर होते आणि त्यानंतर बघा हा गुगली बॉल. बर्डन ऑफ विनिंग. थोडा दबाव सुद्धा आहे आणि तो प्रेशर इथे जरूर पाहतोय. गतीमध्ये मिश्रण आहे, व्हॅरिएशन दाखवतोय, व्हरायटी, वेगळे चेंडू फेकतोय आणि संदीपला विकेट हवी आणि बाळाला ती विकेट मिळाली. अजूनही भूक आहे. ध्रुव पाटील समोर पुढ्यामध्ये ठेवला, त्याला स्विंग केला. आणखीन एक डॉट बॉल. गोलंदाजी आवडली असेल ते कौतुक झालं पाहिजे. सामना सोडायचा नाही. विजय खेचून आणायचा आणि तोच प्रयत्न करताना गोलंदाजी करताना गोलंदाज संदीप जाधव बॅटिंग करत असताना सुद्धा चांगली साथ दिली.
मागे ठेवला, त्यावर हल्ला चढवला, जसा चेंडू आला तसा त्याला धोपटला. षटकार. पुन्हा एकदा दाखवून देत असताना मॅचला आम्ही कमबॅक करू शकतो. 25-3 विकेट, तिसरं षटक प्रगतीपथावर असताना OT7चा पाठलाग करायचे. स्लोअर वन, शरीरावर चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं. संदीपला माहितीये तो थोडासा नाराज होता अशा, कारण षटकार वाचवायला हवा होता. गती तोडी पुढे आघाडीवर आपण संघ पाहतोय चिंचपाडा. काय होऊ शकतं दोन्ही संघांच्या पुरस्कर्त्यांचा धन्यवाद देऊया. 12-22 पहिली पुन्हा मागचा सामना सुद्धा शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला होता. या सामन्याचा निकाल स्पष्ट होणं बाकी. क्रिकेट एक काय येऊ शकतो. 12-22 बॅटिंग करत असताना 25 धावा, 3 षटकानंतर कंपॅरिझन आपण केली. मागे जाऊन पाहिलं मागच्या सामन्यामध्ये 12-26 शेवटपर्यंत सामना रंगला. आता या सामन्याचा निकाल का असेल. संदीप जाधवच्या षटकामध्ये 8 आल्या, 3 धावा दिल्या संदीपनं. त्यांनी कमबॅक केलं, मात्र थोडा नाराज झाला. एक षटकार आला. स्पिनर गोलंदाज होता सचिन टिके, त्यांनी थोडा मार खाल्ला आणि आता गोलंदाज झालाय रॉकी. पहिला चेंडू रॉकीवर केला हल्ला, क्षेत्ररक्षक नव्हते रेडी, झाली मिसफिल्ड आणि लॉंग ऑन कडे आदंदनी चौकार. प्रचंड प्रतिभा आहे या खेळाडूकडे. बलवान आहे, चारी बाजूला फटकेबाजी करू शकतो, ही कॅपॅसिटी आहे. थोडी लाईन भरकटली, बेनिफिट मिळेल. अंपायर सिग्नल नो बॉल. दडदड होते बघा. इथे धाव घेण्याची तयारी ध्रुव आहे आणि इथे या वर्षीच्या सीझन मध्ये तो चांगल्या फॉर्म मध्ये सुद्धा आहे. सामना सोडायचा नाही, अजूनही तयारी आहे. प्लॅनिंग करताना ध्रुवा 11 घरकुल. काय येऊ शकतो, विजय खेचून कोण आणणार. बर्डन ऑफ विनिंग दोन्ही संघांवर दबाव आहे. लक्ष विद्या मॅचकडे 11 मध्ये 16, 31 झालेत. 31 ज्या पद्धतीनं बॅटिंग सुरू होती सामना बेधडक स्वरूपाचा असेल. निकाल स्पष्ट होणं बाकी. क्रिकेटचे बॅटल आहे. ओ सावध खेळला डीप कडे, फिल्डर रेडी आहे, बॅकअप सुद्धा रेडी. सिंगल. किती चपळा आहे बघा, किती चतुर आहे. आम्ही नेहमी म्हणत असतो का आज टेनिस क्रिकेटमध्ये ही यंग टॅलेंटकडे कल्पक, बुद्धिमान आणि क्रिएटिव्ह प्लेअरची कमी नाही आहे असं म्हटलं जातं. काही खेळाडूकडे प्रचंड प्रतिभा असते, मात्र ती उंच नेण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते. असाच हा खेळाडू सतीश मिसाळ. 2 मध्ये 4, 10 मध्ये 15 करायचे, एकूण धावा 32. समोर ठेवला, जसा चेंडू आला आणि त्याला पाठवला. टिचकी शॉट, षटकार. बॅटिंग करत असताना सतीश मिसाळचा हा फटका बेमिसाल होता, बेधडक होता आणि या मोठ्या फटक्यानं आपण हा लांब लचक षटकार पाहिला.
सामना अजूनही गेला नाही. 6 मध्ये 4 धावा या मैदानावर डिपेंड झाल्या. केव्ही काका मैदान वहालचं मैदान आहे. कमबॅक करायचं असेल तर गोलंदाजांना डॉट बॉल विकेट हव्या. मात्र सतीश देऊला माहिती आहे सामना आपण कव्हर केला. जिथे दोघांनाही समान समान संधी होती आता आघाडीवर आलाय संघ. आज खेळतो आर्य 11 नावानं. चिंचपाडा संघ समोर घरकुल दुर्वा 11. 9 मध्ये 9. बॅकफुटला जाऊन फटका बनवण्याचा प्रयत्न. डॉट बॉल हवे. मॅच मध्ये नेहमी असं म्हटलं जातं क्रिकेटच्या मैदानावर तुम्ही सामन्याला किती सिरियसली घेता हे महत्वाचे. सामना सोडायचा नाही. दुर्वा 11 घरकुल सुद्धा आज विचार करत असेल 8 मध्ये 9 धावेची गरज. लक्ष विद्या मॅचकडे. दोन्ही संघ टॅलेंट दाखवण्यासाठी सज्ज. सामना जिंकण्यासाठी आपण काय वेगळं करता हे महत्वाचं असतं. काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट करता ते महत्वाचं. आणि गोलंदाज हाच प्रयत्न करतोय. फुल टॉस चेंडू चुकीला माफी नाहीये आणि सीमारेषे लगत दणदणीत षटकार. सांगितलं फेअर डिलिव्हरी. मात्र सामना सोपा झाला. आता इथून प्रचंड मेहनत करावी लागेल. 7 मध्ये 3 धावेची गरज. ओ हा चेंडू डॉट होईल. निर्धाव चेंडूची सांगता ऑफ स्टंपला ठेवला. सतीशनं लाईन रीड केली. त्याला फटका खेळायचा होता. ड्राईव्ह करायचं होतं. कव्हर ड्राईव्ह. थोडंसं नाराज आहेत. सतीश मिसाळची बॅटिंग आवडली असेल तर कौतुक झालं पाहिजे. गुड फाईट बॅक. प्युअर बॅटिंग त्यांनी दाखवली. 6 मध्ये 16. सामना खेचून आणला. आता 6 मध्ये 3 धावेची गरज. उल्लू बनवून मामाला हो. 19 मिनिटांमध्ये 4 षटकं संपली. उमेश बोईर सर खूप छान माहिती मिळते. आणि या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक बंटी डिजिटल फोटो स्टुडिओ आणि आमचे युवा उद्योजक बंटी बोईर. आपण या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक सुद्धा पाहतो. या स्पर्धेला कव्हर करतात. यास त्यांचं वेलकम करूया. या स्पर्धेचे आमचे अनेक स्पॉन्सर आहेत. टॉस जिंकला मागच्या सामन्यामध्ये आम्ही जरूर पाहिलं. सिया स्पोर्ट्स खारगडनं अनेक धाडसी निर्णय आपण त्यांचा पाहिलं. खूप चांगला संघ. यंगिस्तानचा संघ म्हटला जातो. आज नक्कीच चांगल्या खेळाची त्यांना अपेक्षा असेल. आणि त्यांच्या समोर तितका ताकदवान प्रतिस्पर्धी स्टार ओवे. 6 मध्ये 3. ओ सस ग्लान्स करतो चेंडूला. लॉंग लेग कडे 5 चेंडू राखून दणदणीत एक हाती विजयाकडे वाटचाल करताना ध्रुवनं चांगलं योगदान. सतीशनं चांगलं योगदान दिलं आणि हा सामना सहज जिंकला. बघा स्पर्धेचा नियम आहे. लाईनअपमध्ये एक संघ इन करेल, एक आउट करेल आणि नेक्स्ट मॅचसाठी बॅटिंग करेल टीम सिया 11 खारघर स्टार ओवे. टॉस जिंकल्यानंतर संदीप जाधवची अनोखी खेळी होती. डाव सांभाळला होता चंद्रकांतनं. 11 मध्ये 19, 10, 35. यस इन्फॉर्मेशन मिळते. बाळा अँड टीम आपण जायचं नाही, कुठे थांबायचं. काही सूचना येतात मॅनेजमेंटकडून. आपण त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये ना. तर आर्या 11 सुनील स्पोर्ट चिंचपाडाने 7 धावेनं हा सामना जिंकला. त्यांचं अभिनंदन. आणि प्लेअर ऑफ द मॅच हे